सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या 40% जागा रिक्त असतील तर संशोधन करणार कोण? विद्यापीठाच्या भिंती आणि मशिनरी संशोधन करणार का? असा तिखट सवाल राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजाराम देशमुख यांनी विचारलाय। कृषी विद्यापीठांमुळेच देशातील शेतीचा विकास झाला असंही त्यांनी सांगितलं। स्वतःचं अपयश झाकण्यासाठी किंवा आकसातून कृषी विद्यापीठावरती टीका केली जाते असं मत त्यांनी व्यक्त केलंय। आज या राज्यामध्ये 4 विद्यापीठ आहेत म्हणून ही शेती काहीतरी आज शेतकरी टिकून आहे। हे कुठून आल्या जाते? विजय, दिग्विजय, फुले 5, फुले 12, विशाल आणि हे एवढं हरभऱ्याचं उत्पादन वाढलं। ह्या राज्याचा भारतामध्ये 10वा नंबर होता ज्यावेळेला कडधान्यामध्ये आम्ही संशोधन सुरू केलं। आज आपण 2 नंबरला आहोत। मध्य प्रदेश आपल्या पुढे आहे, त्यांचं क्षेत्र मोठं आहे। तुरीमध्ये 40% तूर आज महाराष्ट्र पिकवतोय देशामध्ये। हे कुठून आलं? ह्या तुरीच्या जाती कोणी काढल्या? आमच्या बदनापूरवरून ज्या व्हरायटीज निघाल्या, अकोल्यावरून निघाल्या, राहुरीवरून निघाल्या, ह्याच गोष्टी आहेत। ज्वारी असेल, बाजरी असेल, कपाशीच्या जाती आहेत। प्रत्येक पिकामध्ये सोयाबीन आहे, अग्रणी, फुले अग्रणी सारखी डिग्रजवरून जात निघाली। आज 20-20 क्विंटल 22 क्विंटल एकरी लोक काढून राहिले हे सोयाबीन। हे कुठून आलं? हे एकतर मी म्हणेल की बऱ्याचशा मंडळींचं अज्ञान आहे किंवा स्वतःचा अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे आणि विद्यापीठाला ते साफ म्हणून भुई बडवायचं असा प्रकार हा चालू आहे। तर हे थांबला पाहिजे। 50% जर तिथल्या जागा मोकळ्या राहत असतील, संशोधन करणार कोण? त्या काही भिंती संशोधन करणार आहेत का तिथे बांधलेले? का ते मशिनरी करणार आहे?